नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। 1500 कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्यामुळे आंदोलन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची धमकी। सुपरमॅक्स कंपनीच्या 1500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरूच ठेवले आहे। कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे। कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय दिला नाही तर ते सर्व रस्ते आणि सिग्नल जाम करतील। तसेच कर्मचारी यावेळी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरून आज हटणार नाही। आमच्या पगारासाठी लढत राहू। जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचे आंदोलन अधिक तीव्र होईल। या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था देखील ठेवली आहे। आमचा जो मोबदला आहे चांगला हिशोब कामगारांना तो भेटला पाहिजे एवढीच आमची साहेबांकडे विनंती आहे। आणि इकडे कंपनी बंद करून गुजरातला आणि इथे कंपनी बंद करून उमरगावला कंपनी चालू आहे। सुपरमॅक्सचं प्रोडक्शन तिकडे चालू आहे आणि आत्ताही एक न्यूज आलेली की आरामचा जो प्लांट आहे तो चालू करण्याच्या हिशोबावर आहे भिवंडीचा। पण चालू कोण करणार आहे आणि कोणाच्या मदतीने करणार आहे हे अजून आम्हाला कळलं नाही। अशी आहे की 2 वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवलं आहे, सगळ्यांनीच। त्याच्यामध्ये सगळे आले, सुपरमॅक्सची मॅनेजमेंट, मालक, युनियन सगळे आले त्याच्यामध्ये। आणि या 2-3 वर्षात आमचे 30 कामगार मृत्युमुखी पडले, यंग पोरं सगळी वारली। आणि याला जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण आहे? हेच लोकच जबाबदार आहेत। आणि आम्हाला नुसती आश्वासनं देऊन सगळ्यांच्या हे करून हे करतायत। तर आम्हाला लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो। आम्हाला एकच पर्याय आहे, मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे। कारण आता NCLTमध्ये कंपनी यांनी जाणून बुजून घालवलेली आहे। ते NCLTमध्ये गेल्यावर जो हिशोब मिळतो तो कमी पैशात यांना आम्हाला बोलवण करायची ती आम्हाला नको आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आम्हाला साहेबच न्याय देतील म्हणून आम्ही साहेबांच्या मागण्यावर देखील एक वेळी आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावली। 5-6 मीटिंग आमच्या कोर कमिटीच्या आमच्या मंत्रालयात झालेल्या आहेत, पण पुढे काही अजून हालचाल झालेली नाही आहे। त्यामुळे आम्हाला एकच पर्याय आहे, लोक भडकलेली आहेत, नाही तर एक तर आत्मदहन करतील किंवा आता काय तो आम्हाला निर्णय पाहिजे। आता शेवटच्या स्टेपला आम्ही आलेलो आहे। गोरख रोहिदास कांबळे जवळजवळ 26 वर्ष सुपरमॅक्स कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि कंपनी अचानक आमच्या कंपनीला आहे ना बंद, तुमची कंपनी चालू आहे, आमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्ही चालू करून आम्ही तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्यानं आम्हाला कंपनीच्या बाहेर काढलं। आज कंपनी जवळजवळ 20 महिन्यापासून बंद आहे, पगार पाणी काय नाही आहे। आज जवळजवळ 30-35 लोक आत्महत्या केलेले आहेत, टेन्शनमध्ये त्यांना अटक आलेलं आहे आणि ते मरून गेलेले आहेत। आज जवळजवळ माझं पण एंजिओप्लास्टी झालेलं आहे। मी सध्या जीव द्यायचा प्रमाण आलेलं आहे, कारण माणसाकडे पैसा नाही, राशन भरायला पैसा नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। तर ह्या कंपनीतले रोखी मालक या जागेचा भाव इतका वाढलेला आहे, हे जागा विकून ते गरगन संपत्ती कमव आणि कामगारांना उघड्यावर पाडून आज कंपनीमध्ये कामगारांना हलाखीचे जीवन जगायला लागले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या बसगाड्या परत घ्या. 61 बस मालक आक्रमक. अशोक लेलँडच्या कार्यालयामध्ये चालक मालकांचा ठिय्या. मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याबाबत तक्रार करूनही संबंधितांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने कंपनीच्या माजीवाडा येथील कार्यालयावरती थेट आज धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणारे सुमारे 61 नवीन बसगाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी देखील यावेळी केली. बसमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्याने प्रवासी आणि वाहन चालक, सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या अनेकदा बिघाड होऊन बंद पडतायत. बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुलं असतात. ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश असतो. अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागते. वारंवार बिघाडामुळे बस मालकांचंही आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांकडून चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. याबाबत अनेक वेळा बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाहीये. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित करीत मुंबई बस मालक संघटनेने माजीवाडा येथे थेट आंदोलन केले. वारंवार होणारे अपघात, प्रवाशांच्या जीविताला निर्माण झालेला धोका, त्याचबरोबर चालक मालकांच्या जीवाला असलेला धोका, कर्मचाऱ्यांचे प्रकार कर्मचाऱ्यांचे पगार यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून 61 नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. अशोक लेलैंड कंपनी का 13.5 मीटर यूरो 6 बसेस प्रोडक्ट फेलियर प्रोडक्ट है वो रास्ते पे. हम उसमें पैसेंजर को भेजना मतलब हम पैसेंजर का जान को खतरे में डालने जैसा है. हमारा संगठन मुंबई बस मालक संगठन का नाम पे कार्यरत करता है. हमारा लोगों का मेंबर लोग का कुछ तकलीफ है उसको सॉल्व करने का हमने कोशिश करता है. ऐसे हमारे साथ मुंबई बस मालक संगठन और बस ओनर सेवा संघ थाना डिस्ट्रिक्ट ये दोनों मिलके हमने आज इधर आए हैं. आज भी हमारे साथ मीटिंग करने के लिए अशोक लेलैंड ने मना कर दिया है. हमारा गाड़ी जो फेलियर प्रोडक्ट है उसको रिटर्न लो, हमारा एक ही डिमांड है. गाड़ी में इंजन डाउन है, वेयर एंड टेयर आइटम एवरीडे अलग अलग प्रोडक्ट फेल हो रहे हैं रोज. तो मैं कौन सा प्रोडक्ट चीज है बोल के बताना कठिन हो जा रहा है. पैसेंजर रास्ते में हो जा रहा है. हमारा बैंक का कर्जा है, गवर्नमेंट का महसूल भरना है, हम कहाँ से भरे. रोज गाड़ी फेल हो रहे हैं. महीने में अगर 20 दिन फेल होता है, मैं गाड़ी का कोई भी हिसाब से सर्वाई होना पॉसिबल नहीं है. इसके लिए हम बोलते हैं गाड़ी रिटर्न लो. हमने हमारा डिमांड लेटर दे दिया है. हमने हमारा जो डिमांड है गाड़ी रिटर्न लेने के लिए हमने टाइम मांग रहा है आज उससे. अभी वो टाइम और जगह मांग रहा है. गाड़ी कहाँ सबमिट करूं. 100-150 गाड़ी मुंबई के अंदर है. अभी हमने 61 गाड़ी का लिस्ट चेसिस और इंजन नंबर का साथ दिया है उसको. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
मुंब्रा, कौसा, आंबेडकरपाडा, डोंगर भागात अल्पवयीन मुलाच्या खुनाचा मुंब्रा पोलिसांनी केला 24 तासामध्ये उलगडा. आरोपी गजाआड केला. मुंब्रा पोलीस स्टेशनची विशेष कामगिरी. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रमाणे फिर्यादी नामे बीज उल्लादीन मंसुरी याचं वय 55 वर्ष असून देवरीपाडा, श्रीलंका, कौसा, मुंब्रा, जिल्हा ठाणे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती की अल्पवयीन मुलगा नामे मेहताब बिजाउल्लद्दीन मंसुरी याचं वय 15 वर्ष असून हा देवरीपाडा, श्रीलंका, कौसा, मुंब्रा, जिल्हा ठाणे याला कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणाने पळवून नेले म्हणून अशा तक्रारीवरून मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. 336 प्रमाणे दाखल करून तपास याचा सुरू करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा सहपोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अपहरण झालेला मुलगा नामे मेहताब मंसुरी अशी बॉडी आंबेडकरपाडा, पाणेरीपाडा डोंगराच्या झाडाझुडपात बांबूच्या झाडाच्या बाजूला कुजलेल्या स्थितीमध्ये संशयास्पद मिळून आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर तसेच मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळ येथे पोहोचून तपास सुरू करून मयत मुलाचे प्रेत पोस्टमॉर्टम व पुढील तपासासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. नमूद मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, सुभाष बुरसे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ठाणे शहर व सहपोलीस आरक्षक कोळेकर कळवा विभाग यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय दवणे, पोलीस निरीक्षक RB पाचोरकर तसेच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या टीमसोबत घटनेची गोपनीयता माहिती काढण्याबाबत मार्गदर्शन केले. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गोपनीय साक्षीदार व बातमीदार तसेच परिसरातील CCTV फुटेजचे विश्लेषण करून कौशल्यपूर्ण तपास करून यातील संशयित फैज सुलतान मालिम 23 वर्षाच्या इसमाला कौसा मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मानवी कौशल्याचा वापर करून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अल्पवयीन मयत मुलगा मेहताब बिजाउद्दीन मंसुरी हा मुंब्र्यातील रहिवासी असून फिरण्यासाठी आंबेडकरपाडा, कौसा, मुंब्रा येथे डोंगरामध्ये त्याला घेऊन गेला. तिथे संशयित नामे फैज सुलतान मालिम याची नशा करत असताना मेहताब याने पाहिल्यावरती त्याने तुझे आई वडील यांना नाव सांगतो असं बोलण्याने त्यास राग येऊन त्याने अल्पवयीन मयत मुलगा मेहताब बिजाउद्दीन मंसुरी याला बेशुद्ध करून त्याला डोंगरामध्ये नेऊन त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला जीवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार या तपासामध्ये समोर आलेला आहे. वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच या पूजेमध्ये फणसाला अधिक महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवरती बाजारात कोकणातील फणस दाखल झाले आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये फणसाची लागवड केली जाते, त्यामुळे येथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये होते. वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महिला वर्ग आवर्जून ही पूजा करतात. यामध्ये फळांचा समावेश असतो, तर फणस या फळाला अधिक महत्त्व असते. गेल्या 15 वर्षापासून ठाणे शहरामध्ये कोकणातील विक्रेते फणस विक्रीसाठी येतात. ठाण्यातील पाचपाकडी येथे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या फणस दाखल झाले आहेत. त्यामध्ये कापा, भरका आणि भाजीचा फणस असे विविध प्रकारचे फणस उपलब्ध आहेत. 2000हून अधिक फणस येथे एकत्रितरित्या पाहायला मिळतात, तर नागरिक देखील या फणसाची खरेदी करण्यासाठी येथे दाखल होत आहेत. 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत या फणसाची किंमत आहे. छोट्या स्वरूपातील भाजीच्या फणसाची किंमत अवघी 50 रुपये इतकी आहे. तर कोकणातील रत्नागिरी, राजापूर येथून हे फणस ठाण्यामध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अनेक छोटे विक्रेते होलसेल दरामध्ये हे फणस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता इथे येत आहेत, तर अनेक नागरिक आणि महिला आवर्जून या फणसाची खरेदी करत असल्याचं पाहायला मिळालं. रामचंद्रबाई, राजापूर, वटपौर्णिमेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे इथे आम्ही ठाण्यामध्ये आलेले आहे. महानगरपालिकेच्या बाजूला आणि इथे आम्ही फणस विक्री करतो. 15 वर्ष 100 रुपये आहे, 300 रुपये आहे, 200 रुपये, 250 काय बऱ्यापैकी कापे, बरके भाजीसाठी 2000 फणस आहेत. राजापूरमधून आले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.